जेव्हा आपण 80च्या दशकातील बॉलिवूडचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर येतात त्या रंगीबिरंगी साड्या, चमचमणारे डान्स आणि नायक नायिकेची ती जादुई केमिस्ट्री। त्या काळात सिनेमागृहात प्रेक्षकांचा उत्साह असायचा तो फक्त कथानकासाठी नाही तर त्या मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या चेहऱ्यांसाठी। आणि असाच एक चेहरा जो त्या काळात लाखो दिलांना भुरळ घालायचा तो म्हणजे मीनाक्षी शेषाद्री। तिची ती हसरी नजर, नाजूक अदाकारी आणि सौंदर्याने ती प्रेक्षकांची लाडकी नायिका बनली। पण आज आपण बोलणार आहोत तिच्या त्या एका चित्रपटाबद्दल ज्याने त्या काळात खळबळ माजवली होती। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। त्या काळात बॉलिवूड म्हणजे एक जादुई दुनियाच होती। अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज, जितेंद्रचा डान्स आणि सनी देओलचा तो रागाने लाल झालेला चेहरा, सगळं कसं प्रेक्षकांच्या मनात घर करायचं। मीनाक्षी शेषाद्रीने या सगळ्या दिग्गजांबरोबर काम केलं आणि प्रत्येक चित्रपटात तिने आपली छाप सोडली। पण जेव्हा ती गंगा जमुना सरस्वती या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली तेव्हा सिनेमागृहातून बाहेर पडणारे प्रेक्षक फक्त त्याच बोल्ड सीनची चर्चा करत होते। काय होतं त्या सीन मध्ये आणि का मीनाक्षीला स्वतःला त्या सीनचं प्रीमियर पाहताना लाज वाटली। 1988 मध्ये आलेला गंगा जमुना सरस्वती हा चित्रपट त्या काळात खूप गाजला। अमिताभ बच्चन आणि मीनाक्षी शेषाद्री यांची जोडी पडद्यावर खूपच जमली होती। चित्रपटात एक असा सीन होता जिथे मीनाक्षीचा पात्र कोल्ड शॉकमुळे बेशुद्ध पडते। तिला शुद्धीवर आणण्यासाठी अमिताभच्या पात्राने केलेली युक्ती त्या काळच्या मानाने खूपच बोल्ड होती। हा सीन पाहून प्रेक्षकांचे डोळे विस्फारले आणि सिनेमागृहात शांतता पसरली। पण जेव्हा मीनाक्षीने प्रीमियर मध्ये हा सीन पाहिला तेव्हा तिच्या मनात काय चाललं असेल। मीनाक्षीने नुकत्याच एका मुलाखतीत याबद्दल मोकळेपणाने बोलताना सांगितलं, तो सीन पाहताना मला खूप लाज वाटली। असे सीन शूट करणं मुळीच सोपं नसतं। सेटवर शेकडो लोक असतात, कॅमेरे असतात आणि त्या सगळ्यांसमोर असा बोल्ड सीन करणं म्हणजे खरंच खूप धाडस लागतं। ती पुढे म्हणाली, मी त्या सीनचं शूटिंग करताना खूप घाबरले होते, पण अमिताभजींसारखा दिग्गज अभिनेता समोर असल्याने मला थोडा आधार वाटला। त्यांनी मला खूप सपोर्ट केलं। मीनाक्षी शेषाद्रीने 1983 मध्ये पेंटर बाबू या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, पण तिला खरी ओळख मिळाली ती हिरो या चित्रपटातून। सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवलं। त्यानंतर तिने सनी देओल, जितेंद्र, विनोद खन्ना, राजेश खन्ना यांच्यासारख्या दिग्गजांसोबत अनेक हिट चित्रपट दिले। सनी देओल आणि मीनाक्षीची जोडी तर प्रेक्षकांची आवडती बनली होती। घायल, घातक आणि दामिनी यासारख्या चित्रपटांनी तिची अभिनयाची जादू सिद्ध केली। पण त्या काळात शूटिंग करणं म्हणजे आजच्या सारखं ग्लॅमरस नव्हतं। मीनाक्षीने त्या काळच्या सेटवरील आव्हानांबद्दलही सांगितलं। त्या काळात शूटिंग लोकेशनवर फक्त एकच स्वच्छतागृह असायचं आणि तेही 100 लोकांना पुरायचं। महिलांसाठी वेगळी व्यवस्था नसायची। एकदा मला डायरिया झाला होता आणि तरीही मला पावसात शूटिंग करावं लागलं। त्या काळात सगळं खूप कठीण होतं, पण त्या अनुभवांनीच मला शिकवलं। मीनाक्षी शेषाद्रीचं नाव घेतलं की आठवते तिची सोज्वळ स्माईल आणि तितक्याच प्रभावी अभिनयाची आठवण येते। तिने त्या काळात अनेक भूमिका साकारल्या, त्या आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत। दामिनी मधली तिची ती बंडखोर भूमिका असो किंवा हिरो मधली तिची नाजूक प्रेम कहाणी, मीनाक्षीने प्रत्येक पात्राला जिवंत केलं। तिच्या बोल्ड सीन बद्दल चर्चा झाली, पण त्या पलीकडे तिच्या अभिनयाने सगळ्यांच्याच मनात घर केलं। आज मीनाक्षी शेषाद्री बॉलिवूड पासून लांब आहे, पण तिच्या त्या जुन्या चित्रपटाच्या आठवणी आणि तिच्या मुलाखतींमधून ती पुन्हा पुन्हा प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवते। त्या काळात बोल्ड सीन करणं म्हणजे खूप मोठं धाडस होतं आणि मीनाक्षीने ते धाडस दाखवलं। तिच्या या गोष्टी ऐकून तुम्हाला काय वाटतं? त्या काळचं बॉलिवूड आणि आजचं बॉलिवूड यात किती फरक आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।